नमस्कार. अहो तुम्ही म्हणाल नमस्कार कसले घालता, एवढं मार्केट पडतंय, काय तुमच्या नमस्काराचा उपयोग आहे? तुम्ही काही करू शकत असाल तर करा. आमचे पोर्टफोलिओ लॉसमध्ये आहेत. अगदी खरं आहे, पोर्टफोलिओ लॉसमध्ये आहेत. जे लोक करोनानंतर मार्केटमध्ये आले त्यांना हे काय घडतंय हे समजत देखील नसेल कदाचित. म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे की बुद्धी नाही किंवा आकलनशक्ती कमी आहे, असं नाही म्हणायचं आहे. पण त्यांनी मार्केटची ही स्थिती पाहिलीच नसेल की 2 दिवस मार्केट पडत आहे आणि पुन्हा मार्केट सुधारत आहे, हे त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे आता हे मार्केट किती दिवस पडत राहणार हे त्यांना कळत नाही. आणि सुरुवातीला त्यांना वाटत होतं की मार्केट म्हणजे काय, शेअर घ्यायचा आणि 15 दिवसांनी विकायचा, फार तर महिन्या 1.5 महिन्याने विकायचा, पण प्रॉफिट होणारच. 10 वेळेला कुणी समजावून सांगितलं की अहो असं नसतं, तरी त्यावेळेला कुणालाही पटत नव्हतं. पण ज्या वेळेला मार्केट पडू लागतं त्यावेळेला प्रत्येक मूलभूत गोष्ट तपासून पाहिली जाते. त्या शेअरसाठी काय काय असायला हवं, त्या कंपनीची बॅलन्स शीट कशी असायला हवी, प्रत्येक गोष्ट पाहिली जाते. आणि मग तो शेअर घेतला जातो. तो शेअर महाग झाला आहे का, तो शेअर स्वस्त आहे का, याचाही विचार तेव्हा येतो. म्हणजे एखादं साधं उदाहरण द्यायचं, हे आपल्या महिलांच्या दृष्टीने घरात भरपूर पैसा येतोय त्यावेळेला कोण विचार करताय हे महाग आहे की हे स्वस्त आहे, की हे परवडत आहे की हे नाही परवडत आहे, की बाबा 100 रुपयाचा 50 रुपयाचा तो मुलगा फुगा घेतोय, मुलगा किंवा मुलगी, आणि 2 मिनिटात फुटून जातोय. अरे 50 रुपये वाया गेले की या 50 रुपयात कोणाचं जेवण झालं असतं, असं कोणी विचार करतं का? नाही. कारण पैसा भरपूर येत असतो, ते विचार करण्याची गरजच लागत नाही. पण ज्या कुटुंबात अगदी थोडा पैसा येत आहे, कसं बसं घर चालवायचं आहे, ती तिच्या दृष्टिकोनातून विचार करेल. ती म्हणेल की काय फुगा घेऊन उपयोग आहे, 2 मिनिटात ते पोर खेळेल, त्याला जास्त वेळ खेळायलाही मिळणार नाही आणि तो फुगा फुटून जाईल. म्हणजे कशाचा बऱ्याच काळपर्यंत उपयोग होईल, हे या मुलाला उपयोगाचं आहे का, घराला उपयोगाचं आहे का? ज्याप्रमाणे घरात पैसा येतोय त्याप्रमाणे या गोष्टीची चिकित्सा केली जाते. तसंच सेम मार्केटमध्ये आहे. मार्केट पडू लागलं की प्रत्येक शेअर घेताना माणूस घासाघीस केल्याशिवाय घेत नाही. त्यामुळे विकणाऱ्यांची संख्या जास्त आणि खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होते. ज्या वेळेला रिझनेबल भाव येतो त्यावेळेला विक्री थांबते, पण खरेदी सुरू होत नाही. लोक बघतात काय काय होतंय बघूया, शेअर स्थिर झालाय का, 2 दिवस वाढताय आणि पुन्हा पडायला सुरुवात होत आहे. म्हणजे जसं आपण पेशंटच्या बाबतीत बघतो की 2 दिवस बरा झालाय आणि पुन्हा त्याला ताप यायला लागलाय, तसं पाहिलं जातं. तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. ह्या अवस्थेतूनही सुधारणा होते, पुन्हा मार्केट चालू लागतं,
पण त्याला काही अवधी जावा लागतो. त्यामुळे भांडवलाचं रक्षण करणं हे मार्केटचं सर्वात पहिलं ध्येय आहे की माझ्याजवळ जर भांडवल असेल तर असं जेव्हा मार्केट पडेल तर त्या पडणाऱ्या मार्केटमध्ये मी काही चांगले शेअर घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर काहीसं धैर्य असायला पाहिजे की कचरा शेअरमध्ये घुसायचं नाही, क्वालिटी शेअरमध्येच राहायचं. म्हणजे जसं आपण म्हणतो शरीराचं आरोग्य तसं गुंतवणुकीचंही आरोग्य सांभाळायचं. त्यामुळे जेव्हा मार्केट सुधारतं तेव्हा क्वालिटी शेअर्स किंवा लार्ज कॅप शेअर्स सुरुवातीला वाढू लागतात. आत्ताची स्थिती अशी आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स नेहमी लार्ज कॅपमध्येच गुंतवणूक करतात. आता त्यांची जेव्हा विक्री होती आहे तेव्हा लार्ज कॅप पडत आहेत, लार्ज कॅपमध्ये मंदी येते. तर लार्ज कॅप स्वस्त मिळत आहेत म्हणून म्युच्युअल फंडवाले त्यांची मिड कॅप, स्मॉल कॅप याच्यामध्ये विक्री करत आहेत आणि तो पैसा लार्ज कॅपमध्ये गुंतवत आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज असं दिसतं आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विक्री येते, त्या मानाने लार्ज कॅपमध्ये सुधारणा दिसते. ही स्थिती सुधारणार नाही असं नाही, पण गेले 4-5 दिवस 22,800चा किल्ला कोणीतरी लढवत आहे. तिथे बरोबर पोचलं की त्याच्यापेक्षा खाली मार्केट जाऊ देत नाही आहे. ही बुल्स आणि बेअर्सची लढाई आपल्याला 4 दिवस झाले बघायला मिळते. पण ज्या दिवशी 22,800चा किल्ला ढासळेल त्या दिवशी 22,200पर्यंतही मार्केट जाऊ शकतं. पहिल्यांदा 22,500 आणि मग 22,200च्या जवळपास कुठेतरी मार्केट येऊ शकतं. येईलच असं नाही. जो कोणी 22,800 लढवतोय तो माणूस किती दिवस लढवणार किंवा ते लोक किती दिवस लढवणार त्याच्यावर अवलंबून आहे. आज बॉम्बे म्युन्सिपाल्टीने सगळ्यांना सांगितलं, म्हणजे रेस्टॉरंट्स, रस्त्यावरचे फेरीवाले, छोटी छोटी हॉटेल्स, की तुम्ही पोल्युशन कमी व्हावं म्हणून CNG, PNGचा वापर करा, कोळसा वापरू नका. त्यामुळं महानगर गॅसच्या शेअरला याचा फायदा होईल म्हणून शेअर वाढला. GMRचा शेअरही वाढला कारण त्यांचं इंटरनॅशनल ट्रॅफिक 12.4% वाढलं. एकंदर ट्रॅफिक 11% वाढलं. ते 1.06 कोटी झालं. पॉवर ग्रीड शेअर तेजीत होता कारण त्यांना इंटरस्टेट ट्रान्समिशन लाईनसाठी 2 प्रोजेक्ट मिळाले. भारती एअरटेलमध्ये आज ब्लॉक डील झालं, पण त्या ब्लॉक डीलमध्ये भारती एअरटेलनी स्वतः 1.2 कोटी शेअर्स खरेदी केले आणि बाकी SBI पेन्शन फंड, SBI लाईफ, फिडिलिटी या सगळ्यांनी स्टेक खरेदी केला. ABBच्या मॅनेजमेंटने सांगितलं की डेटा सेंटर, इन्फ्रा, रोबोटिक्स, मायनिंग, मेट्रो रेल्वे यांचाही सहभाग आमच्या कामामध्ये असेल. TVSनी नवीन TVS रोनिन लॉन्च केली. तिची किंमत 1.59 लाखपेक्षा अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनी रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी बरोबर करार केला. PLI योजनेअंतर्गत 10
GWHACCसाठी हा करार करण्यात आला. आज आणखीन एका गोष्टीमुळे मार्केट पडलं, ते म्हणजे ट्रेड डेफिसिट. ट्रेड डेफिसिट म्हणजे काय, तर निर्यातीपेक्षा आयात अधिक झाली. तर हे ट्रेड डेफिसिट 39% वाढलेलं आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग गुड्स, फार्मा, IT यांचा समावेश आहे. चीनमधून इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची आयात करण्यात आली आणि निर्यात अमेरिका, नेपाळ, जपान या देशांना केली गेली आणि आयात चीन, ब्रिटन, जर्मनी आणि थायलंड या देशातून आयात करण्यात आली. युनो मिंडानी इनोव्हन्स ऑटोमोटिव्ह बरोबर हाय व्होल्टेज EV पॉवर ट्रेन उत्पादनासाठी जॉईंट व्हेंचर केलं. आता रिझल्ट संपलेले आहेत. काही बातम्यांवर मार्केट रिॲक्ट होतं आहे, पण खरंच खेळ चाललाय का असं म्हणावंसं वाटतं. आज गॉडफ्रे फिलिप्स 1100 रुपये जवळजवळ वाढला. सकाळी 6500 होता, तिथून तो 7745 रुपये झाला आणि 7745 वरनं तो पडायला सुरुवात झाली आणि पुन्हा 6600 झाला. म्हणजे एका दिवसामध्ये जवळजवळ 2200 रुपये त्या शेअरमध्ये हालचाल झाली. तसाच जिलेटचा शेअरसुद्धा आज 800 रुपये वाढला. म्हणजे गॉडफ्रे फिलिप्सच्या बाबतीत मात्र दोन्हीही बाजूने हालचाल झाल्यामुळे काहीसं आश्चर्य वाटलं की हे खेळ करतायत का, की खालून वरती 1200 रुपये का गेला आणि वरून खाली तेवढाच का आला. आणि याच्यामध्येच मार्जिन कॉल्स जातात, लोकांचे स्टॉप लॉसेस जातात आणि काय होत आहे हे जे नेहमी बाजारात नसतात त्यांना समजू शकत नाही. हा खरा गोंधळ आहे. आणि आत्ताची स्थिती जे करोनानंतर बाजारात आले किंवा वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर बाजारात आले, त्यांना जरा या गोष्टी कळायला वेळ लागेल. नक्की कळतील, घाबरून जाऊ नका. या स्थितीतही सुधारणा होईल आणि तुमचे पैसे वसूल होतील. अगदीच ज्यांना गरज आहे, अगदीच ज्यांची फजिती होते आहे, त्यांनी जेवढी गरज आहे पैशाची तेवढेच लॉसमध्ये सोडा. बाकीचे शेअर लॉसमध्ये विकू नका. ही स्थिती सुधारते आणि अगदी तुमचे पैसे बाहेरही पडतात आणि तुम्हाला प्रॉफिटही होतो. पण थोडा पेशन्स मात्र ठेवला पाहिजे. बघूया काय काय होतं आहे. देव तुम्हाला पेशन्स देवो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्ते.